तर हे असं वाटून घेतलं. आता हे याच्यामध्ये टाकून घेते आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेते. आणि हे आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते. तर इकडे हे बनवलेलं आहे बटाट्याचं बेसन, हे बटाटा बेसन. आणि इकडे हिरवी मिरची नाही घातली तरी होतं. हे साबुदाणे आहे आणि हे शेंगदाण्याचा कूट घालून घेते. आता 10 मिनटं जातात शिजवायला. बोला ना. गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर आज आहे एकादश. तर हा बटाटा आहे ना साली वगैरे काढून कट करून घेतलेला आहे. आणि इकडे हिरवी मिरची, शेंगदाणे आणि सुकं खोबरं, नारळाचा कूट आहे हा किसलेला, तो 2 चमचे टाकते. आणि आता हे वाटून हे बटाट्याचं बेसन बनवायचं. तर हे असं वाटून घेतलं. आता हे याच्यामध्ये टाकून घेते आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेते. आणि हे आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते. तर इकडे हे बनवलेलं आहे बटाट्याचं बेसन, हे बटाटा बेसन. आणि इकडे हिरवी मिरची नाही घातली तरी होतं. हे साबुदाणे आहे आणि हे शेंगदाण्याचा कूट घालून घेते. आता 10 मिनटं जातात शिजवायला.